संस्कार रावराणे यांनी ठाणे येथे LLBचे शिक्षण पूर्ण करून आपल्या गावातील युवकांसाठी एक नवीन दिशा निर्माण केली आहे. अश्वक्रीडा म्हणजेच हॉर्स रायडिंगचे प्रशिक्षण देऊन गावातील युवकांनी भविष्यात ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देशभरात उंच करावे, हा त्यांचा प्रेरणादायी उद्देश आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारचे आधुनिक आणि प्रेरणादायी केंद्र सुरू होणे ही अभिमानाची बाब आहे. चला तर जाणून घेऊया साया अश्वक्रीडा केंद्राचा प्रेरणादायी प्रवास. संस्कार, हाय, कसा आहेस तू? नमस्कार. मी मस्त, छान. मोस्टली गावाची लोक मुंबईला जातात. हो. तू मुंबईवरनं गावाला आला आणि तू ते पदवीधर शिक्षण घेते, हो. चालू आहे तुझं, म्हणजे कम्प्लीट आहे. तर तुझी ही ओढ कशी झाली किंवा तुला का करावं असं वाटलं? ऍक्च्युली इकडे येण्याचं कारण म्हणजे आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑल ओव्हर कुठेही ही फॅसिलिटीज अवेलेबल नाहीयेत. हॉर्स रायडिंग सेंटर्स कुठेही इकडे अवेलेबल नाहीयेत. आता शहरी भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी या गेमला अवेअरनेस होतोय. बरेचसे ब्रँचेस किंवा बरेचसे रायडिंग क्लब्स सिटी एरियाज मध्ये चालू होत आहेत. सो या भागामध्ये एक ह्या लोकांनाही फॅसिलिटी अवेलेबल व्हावी, प्लस या गेमला लोकांनी जाणून घ्यावं की एक्झॅक्टली हॉर्स रायडिंग असतं काय, की नुसतं डर्बीला पळवतात किंवा जे डर्बीला घोडे चालतात किंवा वरातीमध्ये घोडे चालतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हा गेम असतो हे लोकांना समजावं. हा एक माझा उद्देश होता की या लोकांपर्यंत जास्तीत जास्त गेम पोहोचावा आणि लोकांनी या गेमला प्रतिसाद द्यावा, कारण की बऱ्याचशा ठिकाणी बाकीच्या खेळांना सुद्धा प्राधान्य आहे, जसं की फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन झालं, पण हॉर्स रायडिंगला खूप कमी ठिकाणी लोक प्राधान्य देतात. आणि त्यामुळे हाच एक उद्देश होता की लोकांपर्यंत गेम पोहोचावा आणि लोकांनी जास्तीत जास्त पार्टिसिपेट करावं या गेम मध्ये. पण ह्याचा काय कॉस्ट काय आहे किंवा म्हणजे ओव्हरऑल तुझा घोडा कुठून घेऊन आलास किंवा त्याचं ट्रेनिंग कसं दिलं तू किंवा काय? ऍक्च्युली हे माझे दोन्ही घोडे मारवाडी ब्रीडचे आहेत आणि मी दोन्ही घोडे नाशिकवरून आणलेले आहेत. ऍक्च्युली हे घोडे दोन्ही शेतकऱ्यांचे घोडे आहेत. मी कुठल्या रायडिंग क्लब मधून किंवा आणि कुठून आणलेले नाहीये. ते दोन्ही रॉ हॉर्सेस आहेत. आता त्यांना मी हळूहळू ट्रेनिंग देण्याचं, म्हणजे त्यांची ट्रेनिंग चालू आहे की जसे की शो जम्पिंग झालं, ड्रेसाज झालं, जे इक्वेशन गेम्स आहेत, इव्हेंट्स आहेत, त्याच्यासाठी मी घोड्यांना आता तयार करायचा प्रयत्न चालू आहे माझा. तू म्हणजे ऑलरेडी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये होता काय, रायडिंग ऍक्टिव्हिटी मध्ये? आणि रायडिंग ऍक्टिव्हिटी मध्ये मी गेले 15 वर्ष गेम मध्ये आहे आणि मी राज्यस्तरीय लेवलला, तर राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा मी खेळलेलो आहे. म्हणजे तुला ऑलरेडी ती ऍक्टिव्हिटी होती. हो हो हो. काय सांगणार आजच्या युवकांना, काय सांगणार की या संदर्भात खूप अग्रेसिव्ह वाटतं? नाही, अग्रेसिव्ह नाहीये तो. ऍक्च्युली तो 3 वर्षाचा असल्यामुळे तो लहान आहे आणि त्याच्यामुळे ती अंगामध्ये ती मस्ती आहे किंवा तो त्याच्याकडे एक चाइल्डिश पण आहे तो, त्यामुळे तो थोडा असा बिहेव करतोय. अदरवाईज नवीन पिढींना मी हेच सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त या गेमला प्राधान्य द्या किंवा या गेम बद्दल तुम्ही जाणून घ्या ऍटलिस्ट, की गेम कसा असतो किंवा इक्वेस्ट्रियन काय असतं किंवा हॉर्स रायडिंग काय असतं, हे प्रत्येक युवकाने आत्ताच्या पिढीमध्ये जाणून घ्यावं, असा माझा एक पर्सनल ओपिनियन आहे की प्रत्येकाने येऊन पार्टिसिपेट करावं. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू. ग्रामीण भागातील युवकांना नवी दिशा देणारे साया अश्वक्रीडा केंद्र आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनत आहे. संस्कार रावराणे यांचे स्वप्न आहे की आपल्या गावातील युवकांनी अश्वक्रीडेत प्रावीण्य मिळवून भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे. सिंधुदुर्गच्या डोंगर रांगांमधून सुरू झालेला हा प्रवास उद्या देशभरात नवे यश निर्माण करो, हीच शुभेच्छा.